तर बातमी आहे ती म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली आणि त्यात रोहित पवार यांनी तक्रार दाखल केलेली अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीवरती अनेक त्रुटींवरनं ठपका ठेवला आणि त्यानंतर रोहित पवार मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी गेले, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला। त्यामुळे पोलिसांसोबत बाचाबाची झाली त्यांची। बघूयात। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये डीसीपी प्रवीण मुंडे आणि आमदार रोहित पवारांमध्ये अक्षरशः बाचाबाची झाली आणि त्याचं कारण म्हणजे डीजीसीएच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास दिलेला नकार। दादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएनं व्हीएसआर विमान कंपनीच्या त्रुटी दाखवल्या आणि 4 मॉडेलच्या विमानांवर तात्काळ बंदी घातली। मग एवढं असताना गुन्हा का दाखल करत नाही यावरून रोहित पवारांची पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडेंसोबत बाचाबाची झाली। एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे। अर्जाला तुम्ही 8 दिवस घेता, ह्याला अर्ज तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय माझ्या साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं नाही। पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून घेण्यास सुरुवातही केली, पण त्याच वेळेस डीसीपी आले आणि कोणाला सांगायचंय काय करायचंय ते करा, पण गुन्हा दाखल होणार नाही अशी भाषा वापरल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। रोहित पवारांनी आतापर्यंत 3 पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली आणि व्हीएसआर कंपनीच्या विमानातील दुरुस्ती, मेंटेनन्ससह हवाई नियमांचं उल्लंघन कसं होतं हे पुराव्यानिशी सादर केलं आणि डीजीसीएनंही व्हीएसआरच्या विमानांच्या स्पेशल ऑडिटमध्ये याच मुद्द्यावर शिक्कामोर्तब करत त्रुटी असल्याचं पत्रकच जाहीर केलं। विमानांची देखभाल म्हणजेच मेंटेनन्स योग्य पद्धतीनं होत नाही, हवाई सुरक्षा म्हणजेच एअर सेफ्टी नियमांचं पालन होत नाही, उड्डाण प्रक्रिया म्हणजेच फ्लाईट ऑपरेशन्स मध्येही नियमांचं उल्लंघन झालंय हे डीजीसीएनं उघड केलं। म्हणजेच या त्रुटीचा अर्थ जीवाशी खेळ असाच होतो। त्यामुळेच रोहित पवार 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आले। यात पहिल्या क्रमांकावर डीजीसीएच आहे, दुसरी व्हीएसआर विमान कंपनी, तिसरी आहे एरो नावाची कंपनी
याच यंत्रणेनं दादांच्या विमान उड्डाणासाठी वातावरण योग्य असल्याचं सांगितलं. चौथे आहेत व्हॉट्सअप ग्रुपमधले अधिकारी. कारण विमान उड्डाणाआधी अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केलं असा रोहित पवारांचा आरोप आहे. आणि पाचवं नाव कट, अर्थातच षडयंत्राच्या अँगलने आहे. कट रचला का याचाही तपास करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी रोहित पवारांची आहे. पण मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानं आता रोहित पवार विमान दुर्घटना घडलेल्या बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत. आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PI कडे जाऊन तिथं आम्ही प्रयत्न करू. सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार. रोहित पवारांनी या प्रकरणामध्ये लढा दिला नाही, स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. अजितदादांचा वारसा आपल्याकडेच मिळावा यासाठी रोहित पवार हे प्रयत्नशील आहेत. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, PPT प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे. जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न. रोहित पवारांसोबत आता दादांच्या राष्ट्रवादीचेही आमदार आलेत. संदीप क्षीरसागर, इद्रिस नायकवाडीही रोहित पवार यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये होते. तर VSR कंपनीच्या विरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही यावरून पुन्हा रोहित पवार यांनी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंच्या कनेक्शनवरून आरोप केलेत. TDPच्या नेत्याचे विमान कंपनीसोबत आर्थिक हितसंबंध असल्यानं वाचवलं जात असल्याचा आरोप रोहित पवारांचा आहे. TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठंतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला, तिथं पंतप्रधान साहेबांना, तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना, त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांचा जबाब नोंदवून घेतला आणि तक्रारी स्वीकारल्याचं पत्र दिलंय. पण DGCA आणि VSR कंपनीवरती गुन्हा अद्याप नोंदवण्यात आलेला नाहीये. आता आणखी एक प्रयत्न बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे. अक्षय मंकनीसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.